महानुभाव पंथाच्या श्री दत्तात्रय प्रभू चरित्रातील एक अद्भुत कथा. दत्तात्रय प्रभू आणि परशुराम यांची दिव्य भेट. सहस्रार्जुन एक पराक्रमी राजा, पण अहंकाराने अंध झालेला. श्री दत्तात्रय प्रभूंच्या वरदानाने त्याला प्राप्त झाले होते 1000 हातांचे दिव्य बळ, अप्रतिम शक्ती, अजेय पराक्रम. पण काळाच्या ओघात त्याच्या मनात नम्रतेची जागा घेतली गर्वाने, अहंकाराने. विनाशकाले विपरीत बुद्धी, आणि त्याची बुद्धीही विपरीत झाली. एक दिवस सहस्रार्जुन आपल्या विशाल सैन्यासह विंध्याचलाच्या अरण्यात पोहोचला. लांब प्रवास, प्रचंड थकवा, तहान आणि भूक त्याला असह्य झाली होती. त्याने सैनिकांना आदेश दिला, पाणी शोधा. सैनिक जंगलात भटकत राहिले. खूप वेळ भटकत होते. पाणी कुठेच भेटले नाही. आणि अचानक त्यांना दिसली एक पर्णकुटी. तो होता महान ऋषी जमदग्नी यांचा आश्रम. बाहेर ध्यानास्थ बसलेले जमदग्नी ऋषी, आणि आत होती त्यांची पत्नी एकवीरा, म्हणजेच रेणुका माता. त्यांचे 5 पुत्र होते, पण यावेळी कोणीही आश्रमात नव्हते. आणि त्यातील सर्वात लहान परशुराम, जो त्यावेळी कैलासावर भगवान शंकराकडे विद्याभ्यास करत होता. सैनिकांनी मातेपाशी पाण्याची विनंती केली. माता शांतपणे हसल्या. त्यांनी आपल्या कानातील मळ काढून एक छोटे भांडे तयार केले आणि त्यात पाणी भरून दिले. सैनिक चकित झाले. हे एवढंसं पाणी कसं पुरेल? माता म्हणाल्या, घेऊन जा, पुरेल. पण नशिबाने ते भांडे वाटेत पडले आणि फुटले. आणि त्या क्षणी त्या थेंबापासून एक विशाल सरोवर निर्माण झाले, ज्यातून संपूर्ण सैन्याची तहान भागली. तहान भागल्यानंतर काही वेळानंतर राजाला भूक लागली. राजाने जेवणाची काही व्यवस्था होते का ते पाहण्यासाठी सैनिक पुन्हा आश्रमात पाठवले. सैनिक आश्रमात आले आणि रेणुका मातेला विचारले, जेवणाची काही व्यवस्था होईल का? माता म्हणाल्या, हातपाय धुवून या, भोजन तयार आहे. त्या आश्रमात होती दिव्य कामधेनू गाय. मातेने तिला आवाहन केले आणि क्षणार्धात विविध स्वादिष्ट पक्वान्न तयार झाले. राजा आणि संपूर्ण सैन्य तृप्त झाले. भोजनानंतर राजा मातेपाशी वळला. हे माते, असे दिव्य पक्वान्न माझ्या राज्यातही मिळत नाहीत. या निर्जन अरण्यात तुम्हाला हे कसे मिळाले? माता मंद स्मित करत म्हणाल्या, हे राजन, ही स्वर्गातील देवराज इंद्राची कामधेनू गाय आहे. ती इच्छेनुसार सर्व काही प्रदान करते. आज तुम्ही जे काही खाल्ले ते सर्व तिच्यामुळेच. हे ऐकताच राजाच्या डोळ्यात चमक आली, पण त्या चमकेमागे होता लोभ. ही गाय मला द्या, तो ठामपणे म्हणाला. जमदग्नी ऋषींनी शांतपणे उत्तर दिले, ही इंद्राची गाय आहे, तुला देता येणार नाही. पण अहंकाराने अंध झालेला राजा थांबला नाही. त्याने सैनिकांना आदेश दिला, गाय घेऊन चला. सैनिकांनी कामधेनूला ओढण्याचा प्रयत्न केला. ती हलली नाही. तेव्हा त्यांनी तिच्यावर प्रहार सुरू केले. गाय वेदनेने हंबरली आणि त्या क्षणी तिच्या शरीरातून असंख्य सेना निर्माण झाली. युद्ध पेटले. जमदग्नी ऋषीही लढू लागले. राजाचे सैनिक कोसळू लागले. क्रोधाने वेडा झालेला सहस्रार्जुन स्वतः युद्धात उतरला आणि त्याने जमदग्नी ऋषींची हत्या केली. माता एकवीरा मध्ये आल्या. त्यांनाही तलवारीचा घाव बसला. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. कामधेनूवरही प्रहार झाला, पण ती स्वर्गात निघून गेली. त्या क्षणी घडली 3 पापे: स्त्री हत्या, गोहत्या आणि ब्राह्मण हत्या. अजून श्वास असलेल्या मातेने आक्रोश केला,
धाव परशुराम धाव, धाव परशुराम धाव, परशुराम धाव, परशुराम धाव, धाव परशुराम धाव. कैलासावर असलेल्या परशुरामाला भगवान शंकरांनी सांगितले, तुझी माता तुला बोलवत आहे. परशुराम धावत आश्रमात आले. ते दृश्य, विनाश, रक्त, आई वडील, त्यांचा आत्मा हादरला. त्यांनी मातेपाशी बसून विचारले, आई, हे कोणी केलं? रेणुका मातेने घडलेली सर्व हकीकत सांगितली. परशुरामाचा क्रोध ज्वालामुखीसारखा उसळला. मातेने शेवटची इच्छा व्यक्त केली, माझा अंतिम संस्कार कोऱ्या भूमीत कर आणि दत्तात्रय प्रभूंच्या साक्षीने कर. परशुराम म्हणाले, आई, मी त्यांना कसे ओळखू? माता म्हणाल्या, ज्यांच्या दर्शनाने तुझ्या या कोरड्या कावडीला कोंब फुटतील तेच दत्तात्रय. इतके बोलून मातेने प्राण सोडले. त्याने आई वडिलांच्या शरीरावरील घाव मोजले. 1, 2, 3, 21 भरले. त्याने पाणी हातात घेतले आणि प्रतिज्ञा केली, ज्या क्षत्रियाच्या राजाने माझ्या माता पित्याची हत्या केली आहे त्या राजाचा वध करेन आणि 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करेन. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करीन. परशुरामाने आई वडिलांचे देह कावडीत घेतले आणि सुरू झाला त्यांचा प्रवास. डोंगर, दर्या, जंगल, पण पावलात थांब नव्हता. तो चालत राहिला आणि अखेर सह्याद्री पर्वतावर पोहोचला. त्याला दिसले एक तेजस्वी दिव्य पुरुष, पांढऱ्या शुभ्र कपड्यात, पारध्याच्या वेशात, श्री दत्तात्रय प्रभू. त्या क्षणी त्याच्या कावडीला कोंब फुटले. परशुरामाने हातातील कावड बाजूला ठेवली आणि श्री दत्तात्रय प्रभू चरणी नतमस्तक झाले. दत्तात्रय प्रभूंनी परशुरामांना सांगितले, अंत्यसंस्कारासाठी सर्व तीर्थ आणावेत. परशुराम नम्रतेने म्हणाले, आपल्या चरणीच सर्व तीर्थ आहेत. परशुरामाच्या बोलण्याने दत्तात्रय प्रभू प्रसन्न झाले. परशुरामाने बाण सोडला. जमिनीतून जलधारा उसळली. त्या पाण्याने प्रभूंचे चरण प्राक्षाळले आणि निर्माण झाले सर्व तीर्थ. त्यावेळी मातेच्या विनंतीप्रमाणे श्री दत्तात्रय प्रभूंनी आचार्यत्व स्वीकारले आणि अंत्यविधीसाठी कोरी भूमी दाखवून परशुरामाकडून त्यांच्या मातापित्यांचा अंतिम संस्कार विधी योग्य रीतीने पूर्ण करून घेतला. अशा प्रकारे परशुरामांनी आपल्या मातापित्यांचा अंतिम संस्कार पूर्ण केला. पण त्यांच्या मनात धगधगत होती सुडाची ज्वाला. 21 घाव आणि 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा. आता ही फक्त शपथ नव्हती, तर संपूर्ण इतिहास बदलणारा संकल्प होता. पण प्रश्न अजूनही उभा आहे, परशुराम आपला बदला कसा घेणार? सहस्रार्जुनाला श्री दत्तात्रय प्रभूंचं वरदान वाचवू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की पहा आणि अशाच अद्भुत कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. दंडवत प्रणाम.